एवढे वर्ष वेगा SMK आणि एक्झॉर वापरल्यानंतर मी फायनली मागवलाय LS2 स्ट्रॉम 2. तर बघूया आता आपण याच्या आतमध्ये काय काय आहे, याची क्वालिटी खरंच एवढी वर्थ आहे का. याचा बॉक्स तर स्मूथ आणि थोडा प्रीमियम वाटतोय, पण याची आपल्याला काय तेवढी गरज नाही. आतमधला मटेरियल महत्वाचं आहे. तर ओपन केल्यावर आतमध्ये याचा कवर आहे. कवरच्या आतमध्ये अजून एक कवर आहे, तर आपण खाली टाकू. हा कवर आहे आणि याच्या बॉक्समध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हेल्मेट बॅग आणि हेल्मेट बघायला मिळतो आणि सोबतच याचा एक पिन लॉक मला फ्री मिळाला आहे याच्यासोबत. आणि हा पिन लॉक 70 आहे. आता फर्स्ट लुक बघूया. फायनली क्रेझी. तर कार्बन फिनिशमध्ये खूप छान वाटतोय आणि माझ्याकडे हिमालयन 450 आहे काजा ब्राऊन, तर त्याचा सिमिलर टू व्हाईट कलर आहे म्हणून मी व्हाईट कलर मागवला आहे. पॅडिंग वगैरेची क्वालिटी तर खूप छान वाटते. तर फर्स्ट टाईम घातल्यानंतर बरंच कम्फर्टेबल वाटतं. थोडंसं टाईट आहे, पण ही पॅडिंग मला माहिती आहे कालांतराने लूज होणार. याच्यामध्ये डबल टी लॉक आहे, जी सगळ्यात सेफेस्ट आत्तापर्यंतची लॉकिंग सिस्टम आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्युअल वायझर येतो. या वायझरची मी खूप तारीफ ऐकली आहे की याच्यावर बरेच कमी स्क्रॅचेस पडतात आणि हा खूप चांगला आहे करून. तो आता आपल्याला वापरल्यानंतरच समजणार आहे. बाकी ओव्हरऑल लुक आणि याचं जे वेट डिस्ट्रीब्युशन आहे ते मेन म्हणजे मला खूप छान वाटलं. तर या हेल्मेटमध्ये ISI आणि ECE म्हणजेच युरोपियन सर्टिफिकेशन येतात. तर सेफ्टी वाईज तर हा ऑल ओके आहे, पण हा वापरल्यानंतर याच्यामध्ये किती विंड नॉईज होतो आणि ब्रेकिंग केल्यानंतर याचा काय रिव्ह्यू आहे हा मी तुम्हाला कालांतराने वापरल्यानंतरच सांगू शकतो. तर त्या व्हिडिओसाठी रायडरलॉजीला फॉलो आणि सबस्क्राईब करा.